नमस्कार, मी गीता. किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या उन्हाळा चालू आहे आणि काहीतरी जेवणाबरोबर चटपटीत खायला नक्कीच असायला हवं. त्यासाठी आपण आज बनवणार आहोत काकडीची दही घालून एकदम चटपटीत अशी कोशिंबीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे काकडीचे अशी बारीक चिरून घेतली आहे. काकडी बारीक काप करून घेतलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही काकडी किसून पण घेऊ शकता. इथे मीडियम साईजचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मीडियम साईजचा टोमॅटो हा पण बारीक चिरून घेतलेला आहे. याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही कोबी पण घालून घेऊ शकता. हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचे आहेत. इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 ते 1.5 वाटी असं घट्टसर दही. दही आपल्याला ताजंच वापरायचं आहे. 1-2 दिवस ठेवलेलं नाही, नाहीतर काकडीच्या कोशिंबिरीची पूर्ण चव बिघडते. हे दही आपल्याला मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं आहे. असंच आपल्याला यामध्ये मिक्स करायचं नाही. त्यामुळे काय होतं की कोशिंबीर जी आहे ती एकदम तिला चांगलं असं क्रीमी टेक्स्चर येतं. या पद्धतीने असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दही एकदम छान असं फेटलं जात आहे. दही चांगलं फेटून झाल्यानंतर ते आपल्याला इथे काकडीवर घालून घ्यायचं आहे. एका काकडीच्या कोशिंबिरीसाठी जवळजवळ 1 ते 1.5 वाटी दही लागतं. एवढं दही यामध्ये पुरेसा आहे. मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं दही चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपण या मिरच्या अशाच न घालता याला एक तडका घालून घेऊया. इथे तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. छोट्या चमच्याने 1 चमचाभर. त्यामध्ये मी जिरे मोहरी घातलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालून घेऊया. मिरच्या तुम्ही अशाच पण घालून घेऊ शकता, पण तडका मारल्यामुळे कोशिंबीरला आणखीनच चांगली चव येते. हा तडका यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे डायरेक्ट घालण्याच्या ऐवजी तुम्ही जिऱ्याची पूड पण यामध्ये वापरू शकता. मला हे असंच आवडतं म्हणून मी असंच घातलेलं आहे. कोथिंबीर घालून घेऊया आणि परत थोडंसं मिक्स करून घेऊया. मीठ जे आहे ते आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे. त्यामुळे काय होतं की लगेचच आपल्याला कोशिंबीर खायला घेता येते. अगोदर जर मीठ घातलं तर काकडीला पाणी सुटतं आणि कोशिंबीर जी आहे ती एकदम पातळ अशी होते. आपल्याला जशी हवी क्रीमी टेक्स्चरवाली ती होत नाही. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपली आता काकडीची दही घालून केलेली चटपटीत अशी कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन गीता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.